स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा झटपट वाटाणा पुलाव बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पहिलं आपण पाहूया. इथे हे मी तांदूळ घेतले, हे 2 वाट्या भरून घेतलेले आणि ते अर्धा तास धुवून ठेवलेले आणि आता मी पाणी काढलं, थोडंसं पाण्यामध्ये ठेवलेले. इथे हा एक बटाटा कापून घेतलाय, थोडा वाटाणा घेतलाय 1 वाटी. हे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे. इथे कांदा घेतलाय, एक टोमॅटो आहे आणि इथे काही खडे मसाले घेतले आहेत. हा एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, एक मोठी वेलची आहे, लवंग घेतले आहेत 3 ते 4, एक स्टार फूल घेतले, थोडंसं काळी मिरी, अर्धा चमचा जिरं, ही हिरवी वेलची आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेत, एक तेजपत्ता आहे, हे काजू घेतलेत, असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, आणि ते मी गाजर कापून घेतले. तर आता आपण तयारी करूया. तोपर्यंत मी पाणी गरम करत ठेवते बाजूला गॅसवर. मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेले आहे, तर मी 3 वाट्या पाणी गरम करत ठेवते, कारण कुठच्या तांदळाला जास्त पाणी कमी जास्त लागू शकतं. पण गरम पाणीच घालायचं आणि कसे तांदूळ भिजलेले पण आहेत पाण्यामध्ये, त्याच्यामुळे पाणी कमीच घालायचं. आता मी हे बाजूला ठेवते परत पाणी गरम करत. इथे मी कुकर ठेवला आहे आणि आपण तेल घालून घेऊया. 1 ते 2 चमचे एवढे तेल घालायचे. तेल चांगलं गरम होऊ दे. इथे तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण हे सर्व खडे मसाले घालून घेते. काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि हे जिरं सर्व घालून घेतलंय. जरासं फक्त परतून घेऊ. त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालते, उभा चिरलेला आहे, आणि हिरव्या मिरच्या दोन्ही घातले. कांदा थोडासा लाल करायचा, जास्तही लाल नाही करायचंय. कांदा थोडासा लाल झालाय, त्यामध्ये आपण हे आलं आणि लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊया. तुम्ही जाडसर कुटून घातलं तरीही चालेल. आणि थोडंसं परतून घेऊ कच्चेपणा जाईपर्यंत आलं आणि लसूणचं. इथे आलं लसूण घालून परतून घेतलंय तेलामध्ये. त्यामध्ये एक टोमॅटो घालून घेते आणि तो थोडंसं शिजून घेऊया. इथे टोमॅटो घालून शिजून घेतलंय, जरासा परतून नरम झालाय टोमॅटो थोडासा. त्यामध्ये आपण आता हे काजू, कापलेला बटाटा, गाजर आणि वाटाणा थोडंसं 1 ते 2 मिनिटं फक्त तेलात परतून घेऊया, जास्तही नाही परतायचे. इथे भाज्या घालून 1 ते 2 मिनिटं फक्त परतून घेतलंय. आपण आता तांदूळ घालून घेऊया. तुमच्याकडे जो तांदूळ असेल, बासमती असेल तर बासमती किंवा रोजच्या वापरातला घेतला तरीही चालेल, ते छान होतं. आणि तांदूळ हलके हाताने थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया भाज्यांसोबत. हे तांदूळ 2 मिनिटं परतून घेतलेत सर्व भाज्यांसोबत. आता आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया. मिक्स करून घेऊ. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. मी अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त घालते. जसे तांदूळ असेल तसं तुम्ही घाला. 1 चमचा तूप आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे आता तूप आणि मीठ घालून मिक्स करून घेतलं. कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मी 2 शिट्या करून घेते. इथे आता 2 शिट्या देऊन कुकर थंड झालाय. आता आपण बघूया भात आपला पुलाव शिजलाय का. वाटाणे मस्त छान असं झालंय. आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये. इथे आपला वाटाणा पुलाव तयार झालाय मस्त असं. त्याच्यासोबत मी लोणचं घेतलंय, पापड घ्यायचं आणि गरम गरम मस्त असं एक दिवशी गरम बनवून खायचं. छान वाटतं खायला. एकदा बनवून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.